वास्तू सगळ्याच माणसांवर परिणाम करते घरातल्या. एखाद्याला लाभते, एखाद्याला लाभत नाही, असं काही होतं का? मोस्टली घरामध्ये ना असं बघितलं जातं की एखादाच व्यक्ती ना खूप त्रासलेला असतो आणि एखाद्या व्यक्तीला काहीच परिणाम होत नाही. असं बऱ्याच घरांमध्ये मी आतापर्यंत पाहिलेलं आहे, मोस्टली सगळ्याच. त्यातली ती व्यक्ती जिला सगळ्यात जास्त त्रास होतोय ती व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह असते. चंद्राच्या 15 कलांनी पृथ्वीवरचं 70% पाणी हलतं, तसं आपल्या शरीरात पण 70% पाणीच आहे ना. मग ते सुद्धा त्या चंद्राच्या कलेने हलतं. कलर देणं घराला ही सगळ्यात इफेक्टिव्ह एनर्जी आहे. कारण तुम्ही सतत जो रंग बघता ना तो तुमच्या मनावर कुठेतरी, ब्रेनवर कुठेतरी परिणाम करतो. नेमका वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा हा कसा बघतात आणि कोणता दरवाजा चांगला असतो आणि कोणत्या दरवाजाला प्रॉब्लेम असतो? ह्याच्या बाबतीत खूप मिथ्स आहेत बरं का. आणि सर्रास लोक म्हणजे फ्लॅट दाखवणारे सुद्धा ज्याला काही नॉलेज नाहीये ते सुद्धा असं सरळ सांगतात, नाही नाही दक्षिणेचा दरवाजा घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल. नो, इट्स नॉट ट्रू. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे वास्तूची सजावट आणि वास्तुशास्त्र यांचा मेळ खाऊन आपल्या वास्तूमध्ये सुखशांती समृद्धी कशी आणायची. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर वेदिका कुलकर्णी. डॉक्टर वेदिका कुलकर्णी ह्या गेली 12 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आतापर्यंत हजारो घरांमध्ये आणि व्यवसायांमध्ये त्यांनी अशा प्रकारे सुखशांती आणण्यासाठी, समृद्धी आणण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. आणि आज आपल्या चॅनलवर आपल्या व्ह्युअरसाठी त्या आपल्याला एक मार्गदर्शन करणार आहेत की आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये काय करू शकतो की जेणेकरून आपल्या घरातले अनेक छोटे छोटे गोष्टी चेंज होऊन एक सुखशांती समृद्धी आपल्या घरातही येईल. डॉक्टर वेदिका कुलकर्णी, तुमचं मी हिरकणी चॅनलवर मनापासून खूप स्वागत. थँक्यू शर्मिला, मला तुमच्या चॅनलवर बोलवल्याबद्दल धन्यवाद. आपण जनरली जे बघतो की वास्तुशास्त्र हे खूप पुरातन आहे आणि आपण कधीही एखादी वास्तू विकत घेतो, मग ते घर असेल किंवा व्यवसायाची जागा असेल तरी सुद्धा आपण त्या वास्तूमध्ये सगळ्यात पहिले गणेश पूजन आणि वास्तुपूजा करूनच आपण त्या घरामध्ये प्रवेश करतो. असं असताना सुद्धा कालांतराने आपल्या असं लक्षात येतं की आपल्या या वास्तूमध्ये अनेक म्हणजे ती कधी म्हणतात की वास्तू मला लाभली नाही, घरामध्ये कधी कधी खूप आजारपण येतात किंवा आपल्याला अनेक छोटे छोटे प्रॉब्लेम येतात, संकट येत असतात, आर्थिक समस्या निर्माण होतात. जसं आपल्याला अपेक्षित असतं तसं फळ आपल्याला मिळत नाही. हे नेमकं कशामुळे होतं? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली त्याला 2-3 कारणं आहेत, फक्त एकच कारण नाहीये. एक पहिलं म्हणजे वास्तू तुमची तुम्हाला अलाइन नसेल, तुमच्या गोलला, तुमच्या पर्पजला, तुमच्या लाईफला जर अलाइन नसेल तर हे होऊ शकतं. अजून एक कारण असंही आहे की तुमची कर्मच तशी नाहीये. तुमच्या कर्माची फळ जी तुम्हाला मिळत आहे ती तुमच्या म्हणजे बॅकलॉग पण असतो कर्मांचा, आत्ताची कर्म पण असतात, तसंही असतं. मोस्टली जेव्हा वास्तूच्या दृष्टीने हे बघायचं झालं तर वास्तूमध्ये काही दोष असतात ज्याच्यामुळे तुम्हाला असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ही सगळं करून सुद्धा काहीतरी कमी आहे, कुठेतरी काहीतरी कमी आहे. मग ते कशामुळे होऊ शकतं तर वास्तूमध्ये एक काही पर्टिक्युलर दोष आहेत की ज्यांच्यामुळे हे फेस करायला लागतं आणि ते आता सध्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. किचन चुकीच्या जागी येतं आणि मोस्टली ते नॉर्थला किंवा नॉर्थ ईस्टला येतं. आपण ज्या वेळेला वास्तू ठीक आहे, म्हणजे आता वास्तूमध्ये दोष असण्याचे वेगवेगळे कारण, आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी वास्तू लाभत नाही. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की साधारण म्हणजे अगदी एक 15-20 वर्षापूर्वी जरी आपण गेलो त्यावेळेला सुद्धा इंटिरियर डिझाईन हा इतका नावाजलेला बिझनेस नव्हता किंवा लोक जनरली सामान्य लोक जे आहेत
ती घर घेतल्यानंतर त्यांच्यातली गृहिणीच आपल्या कला सजवून किंवा आपल्या 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 पद्धतीने आपलं घर सजवलं जात असायचं. आता तसं होत नाही. आता तुम्ही घर घेतलं की त्याच्याबरोबर पहिले इंटिरियर डिझायनर पण शोधला जातो, की आपलं घर हे सुंदर दिसण्यासाठी आता आपण इंटिरियर डिझाईन अगदी सर्रासपणे लोक हायर करतात. आणि हा म्हणजे बदल आहे, हा नेमका कशामुळे झालेला आहे, की हा एक ट्रेंड आलाय, याची एक गरज आहे, की एक आपण वेस्टर्न कल्चर मधून आलेलं एक गोष्ट म्हणून ह्याच्याकडेही आपण बघतोय. नेमकं ह्याच्यामध्ये एक इतक्या वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली हा विषय सुरू झाला ना, तो आर्किटेक्ट्सनी घरं डिझाईन करायला हातात घेतली तेव्हापासून आला. म्हणजे कधीतरी आर्ट कॉलेजेसना वाटलं की आर्किटेक्ट घर बांधतो आणि घराच्या आतलं पण सजवतो, तर आपण घराच्या आतमधलं सजवायचा एक वेगळा विषय काढूया असं वाटलं असेल कोणत्या तरी आर्ट कॉलेजला, आणि मग तो विषय सुरू झाला. कारण त्याची गरज तसं बघायला गेलं तर आपल्याला कधीच नव्हती. कारण वास्तुशास्त्र इट इज अ आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि ओघाने इंटिरियर डिझायनिंग आहे. सो वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला इंटिरियर डिझायनिंगचे ट्रेड्स खूप बघायला मिळते, फक्त आर्किटेक्चरच नाही. त्यामुळे एन्शंट लोकांना कधी ती गरजच भासली नाही, आपल्याला गरज नव्हती इंटिरियर डिझायनिंगची. पण आता ती आहे, तेव्हा नव्हती. कारण वास्तुशास्त्र ते फॉलो केलं जायचं. वास्तुशास्त्र जसं आयुर्वेद आपल्या जगण्याचा एक भाग होतं, तसंच वास्तुशास्त्र पण जगण्याचा एक भाग होता. त्यामुळे ती जी व्यवस्था होती इंटिरियर डिझायनिंग, सो कॉल्ड इंटिरियर डिझायनिंग, तशी ती जी व्यवस्था होती ती तशीच होती, जी माणसाला सोयीस्कर असेल. माणसाला त्याचं आयुष्य जगण्याकरता जे सोयीस्कर आहे तेच आहे वास्तुशास्त्र. सो तेव्हा ती गरज नाही पडली, पण ती आता पडतीये कारण आपण बरेच वेस्टर्नाइज झालेलो आहोत. वेस्टर्न नॉर्म्सच्या हिशोबाने, वेस्टर्न कल्चरच्या हिशोबाने आपण घरं बांधतोय, बिल्डिंग बांधतोय, इन्फ्रा तयार करतोय. सो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता ती गरज पडतीये की इंटिरियर डिझायनर हवा. कारण इंटिरियर डिझायनिंगचे तुम्हाला कम्फर्ट मिळावा, तुमच्या घरात तुम्हाला खूप कम्फर्टेबली वावरता यावं, राहता यावं, ह्यासाठीचे जे नॉर्म्स आहेत ते इंटिरियर डिझायनिंग मध्ये आहेत. सो आता ती गरज पडायला लागली इंटिरियर डिझायनरची. बरोबर. पूर्वीच्या काळी स्वतंत्र घरं असायची आणि एक एक घर असायचं. आता आपण बिल्डिंग मध्ये राहतो, एकाच्या डोक्यावर एक असे आपण राहतो, आणि त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला काही जगता येत नाही. आता घर बघत असताना आजकाल सगळेच, म्हणजे अगदी रेंटवर राहत असतील किंवा अगदी स्वतःचं घर घेत असतील, तरी सुद्धा की लोक बघतात की वास्तू कोणत्या दिशेचा आहे, दरवाजा कोणत्या दिशेला आहे, इथपासून लोकांची सुरुवात होते. पण नेमका शास्त्रानुसार घराचा दरवाजा हा कसा बघतात आणि कोणत्या दरवाजा चांगला असतो आणि कोणत्या दरवाजाला प्रॉब्लेम असतो? ह्याच्या बाबतीत खूप मिथ्स आहेत बरं का. आणि सर्रास लोक म्हणजे फ्लॅट दाखवणारे सुद्धा, ज्याला काही नॉलेज नाहीये ते सुद्धा असं सरळ सांगतात, नाही नाही दक्षिणेचा दरवाजा घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल. नो, इट्स नॉट ट्रू. ऍक्च्युली प्रत्येक दिशा ही चांगली आहे, प्रत्येक दिशा ही तुम्हाला काहीतरी देते. ओके, घेणारे फक्त आपणच आहोत, बाकी निसर्ग देतोच ते सगळं. त्यामुळे दिशा कोणतीही वाईट नाही, प्रत्येक दिशा चांगली आहे. फक्त त्या दिशेला काही काही पॅच असे आहेत की जिथे दरवाजा आला तर तो तुम्हाला खूप फायदा करून देतो, आणि दुसरी पण अशी घरं आहेत की जिथे दरवाजा आला तर तुमचं खूप नुकसान होऊ शकतं, कारण तिकडच्या एनर्जीज तशा नाहीयेत. मग त्या प्रत्येक दिशेच्या आहेत, फक्त पर्टिक्युलर पूर्वेच्याच आहेत आणि उत्तरेच्या नाहीयेत आणि असं नाहीये. हे प्रत्येक दिशेला आहे, त्यामुळे सगळ्या दिशा चांगल्या आहेत. आणि तुम्हाला जर सूट नाही झाल्या
तर पूर्व दिशा पण वाईटच आहे. अच्छा. मग ते इट्स ऑल अबाउट तुमचं कोणत्या पॅच मध्ये, कोणत्या घरामध्ये तो दरवाजा येतोय. मला वाटतं हेच खूप कॉम्प्लिकेटेड करतं जनरल लोकांना समजण्यासाठी, की त्याच्यामुळे हो. आपल्याला समजत नाही की आपण पूर्व दिशा समजून घर घेतो आणि नंतर ते त्याचे काहीतरी वेगळेच परिणाम होतात, का आपल्याला मदत लागते, जसे परिणाम पाहिजे तसे मिळत नाही. तर वास्तुशास्त्र आणि बरोबर. इंटिरियर हे दोन्हीचा मेळ खाऊन जे व्यवसाय आता तुम्ही सध्या जो करता, त्यामध्ये नेमकं काय साधलं जातं, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही सल्ला देता, काम कसं सुरू होतं? मुख्य म्हणजे क्लायंटला हे विचारावं लागतं की तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता का नाही, हा पहिला प्रश्न. जर ते त्यांचा विश्वास आहे तर वास्तुशास्त्र पूर्णपणे फॉलो केलं जातं. जर का त्यांचा विश्वास नाहीये तर मी त्यांना इम्पोज करत नाही शक्यतो. जोपर्यंत समोरनं क्लायंट सांगत नाही तोपर्यंत मी इम्पोज करत नाही की नाही तुम्ही कराच. तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. सो दॅट इज हाऊ इट स्टार्ट. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही प्लॅनिंगला बसतो तेव्हा प्लॅनिंग करताना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दिशा कोणत्या कुठे असल्या पाहिजे आणि कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे त्याच्या दृष्टीने प्लॅनिंग केलं जातं. त्याच्या दृष्टीने कुठे जड यायला पाहिजे, कुठे हलकं पाहिजे, कुठे मी कोणतं मटेरियल वापरू शकते, कुठे कोणतं मटेरियल नाही वापरायचं, कुठे मी कोणतं स्टोरेज करू शकते, कोणतं स्टोरेज नाही करू शकत, कुठे तेल मीठ तूप ठेवायचं आणि कुठे नाही ठेवायचं, कुठे धान्य ठेवायचं, कुठे कटलरी ठेवायची, कुठे सोफा, कुठे बेड, हे सगळं डिसाईड होतं. आणि हे सगळं वास्तुशास्त्रानुसारच डिसाईड होतं. इव्हन त्याचे कलर कॉम्बिनेशन जे आहेत ते सुद्धा वास्तुशास्त्रानुसारच डिसाईड होतात त्याच्यामध्ये. आणि त्याचं मिळून जे रिझल्ट येतो ना, ह्या सगळ्याचा मिळून जो रिझल्ट येतो ना, तो अत्यंत लाभदायक असतो तिथे राहणाऱ्या लोकांसाठी. आणि मुळात तिथे जे राहत आहेत त्यांच्या दृष्टीने काय अरेंजमेंट योग्य आहे, जी त्यांना फ्लरिश करेल, त्यांचं गोल, त्यांचं राहणं जीवन फ्लरिश करेल अशा रेमेडीज म्हणा, त्याला रेमेडीजच म्हणू आपण, कारण ते प्लॅनिंग मध्ये येतं म्हणजे त्या रेमेडी नाहीयेत असं नाही, त्या रेमेडीजच आहेत, पण त्या प्लॅनिंग मध्ये आल्यामुळे खूप सोयीस्कर झाल्या. अच्छा. तो त्या रेमेडीज मग कशा प्लॅन केल्या जातात. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातली सगळ्यात महत्वाचं ठिकाण कोणतं, म्हणजे कसं, म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की घराचा सोफा कुठे ठेवायचा, बेड कुठे ठेवायचा, या सगळ्या गोष्टी, तर प्रत्येक खोलीचं एक वेगळं वेगळं महत्व किंवा वेगळा वेगळा यूज असतो. तर काय म्हणजे आता कोणत्या दिशेला कोणतं सामान, दिशा वाईज आम्हाला थोडस सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने, की दिशा वाईज कोणत्या दिशेला काय ठेवावं किंवा काय न ठेवावं. वास्तुशास्त्र हे ना आपल्या शरीराशी खूप अलाईन आहे. म्हणजे वास्तुपुरुष जर का बघितला आपण तर वास्तुपुरुष हा पोटावर, पालथा जमिनीवर आहे, त्याचं डोकं नॉर्थ ईस्टला आहे आणि पाय साऊथ वेस्टला आहे. ओके. सो आपण असं हे करूया की वास्तू त्याच पोझिशनला आपल्या शरीराशी अलाईन आहे. म्हणजे डोकं आपलं नॉर्थ ईस्ट आहे आणि आपले पाय हे साऊथ वेस्ट आहेत. अच्छा. ओके. सो साऊथ वेस्ट हॅज टू बी स्टेबल. आपले जर का पाय स्टेबल नसतील, सरळ नसतील, नीट नसतील, मजबूत नसतील तर आपण उभे पण राहू शकणार नाही. चालणं दूरची गोष्ट आहे, उभं पण राहू शकणार नाही. मग त्याला स्टेबल करणं गरजेचं आहे. मग तिकडची एनर्जी काय झाली, स्टेबिलिटी, ही झाली साऊथ वेस्टची एनर्जी. मग आपल्या लाईफमध्ये स्टेबिलिटी कशामुळे येते, तर नात्यांमुळे येते, आपल्या रिलेशनशिप्समुळे येते. म्हणून साऊथ वेस्टला बेडरूम असलं पाहिजे. अच्छा. ओके. सो दॅट डिरेक्टली अफेक्ट ऑन युअर रिलेशनशिप. नॉर्थ ईस्ट
जिथे आपलं डोकं आहे. मग नॉर्थ ईस्ट हे डोक्याची जागा जर आहे तर डोकं कसं असलं पाहिजे? शांत, प्रगल्भ. मग ही प्रगल्भता, ही शांतता आपल्याला नॉर्थ ईस्टला कशामुळे मिळू शकते? तर तिथे देवाचा वास असेल, स्पिरिच्युअलिटीचा वास असेल, तर तिथे आपल्याला नॉलेज असेल, विजडम असेल, तर तिथे आपल्याला पीस मिळणार आहे, तर ती शांतता मिळणार आहे, ती प्रगल्भता मिळणार आहे. मग तिथे काय येऊ शकतं? तिथे देव्हारा येऊ शकतो, तिथे मेडिटेशन रूम येऊ शकते, तिथे स्टडी रूम येऊ शकते. ती जागा पाण्याने भरलेली आहे, म्हणजे तिथे पाणी येऊ शकतं, पाण्याचा कोणताही स्रोत येऊ शकतो तिथे. टॉयलेट बाथरूम नाही येऊ शकत. टॉयलेट बाथरूम इज अ बिग स्रोत आहे पाण्याचा, पण ते नेगेटिव्ह एनर्जी आहे टॉयलेट बाथरूम ही. सो तिथे टॉयलेट बाथरूम्स नाहीये, नाही यायला पाहिजे. मग पाण्याचा स्रोत म्हणजे काय? तर प्यायचं पाणी तिथे असू शकतं, एखादं वॉटर फाउंटन तिथे असू शकतो, किंवा स्विमिंग पूल तिथे असू शकतो, ग्रीनरी, झाडं तिथे असू शकतात. कारण झाडं ऑल्सो आपण निसर्गामध्ये गेल्यानंतर ग्राउंडिंग करतात आपल्याला, झाडं आपल्याला ग्राउंडिंग देतात. त्याच्यामुळे तुमची शांतता, तुम्हाला पीस ऑफ माइंड तिथे मिळतच मिळतं. तो झाडं असू शकतात तिथे, बगीचा असू शकतो, एक छोटस घर, इनडोअर प्लांट सुद्धा तिथे असू शकतात. जर का घर छोटं असेल तर बाल्कनी तिथे असू शकते. अशा गोष्टी असू शकतात. आता ह्या फक्त 2च दिशांचं मी सांगितलं, पण येस, अशा पद्धतीने हे प्लॅन केलं जातं. अच्छा, ओके. मग असंच आम्हाला साऊथ झालं, नॉर्थ झालं, वेस्ट, पश्चिम दिशा आणि पूर्व दिशेला काय असायला हवं? पश्चिमेला आणि पूर्वेला, पूर्व दिशा ही सूर्याची आहे. सूर्य म्हणजे सोशलिझम. सूर्य सगळ्यांपर्यंत पोहोचतो ना. सूर्याचा प्रकाश सगळ्यांना सारखा आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचतो, सगळ्यात तो प्रखर आहे, त्याच्यामुळे जग चालू आहे. सो ही इज अ लीडर. सूर्य हा लीडर आहे, त्यामुळे पूर्व दिशा ही लीडरशिपची दिशा आहे. आणि लीडरशिपच्या दिशेला मग काय असलं पाहिजे? जिथे लीडरशिप वाढेल, जिथे लीडरशिप ट्रिगर होईल, जिथे लीडरशिपला बॅकिंग मिळेल, अशा कोणत्या जागा आहेत की जिथे लीडरशिप वाढते? तर असे ऑफिसेस आहेत, कॉन्फरन्स रूम आहेत, तिथे सीईओची केबिन असू शकते, तिकडे लिव्हिंग रूम असू शकतं. लिव्हिंग रूम इज अ स्पेस ऑफ अ सोशलिझम, राईट? जिथे आपण सगळ्यांना वेलकम करतो, सगळ्यांना बोलावतो. सो लिव्हिंग रूम तिथे असायला पाहिजे. डायनिंग एरिया तिथे असू शकतो. डायनिंग एरिया पण एक सोशलिझमचं, सोशली ऍक्टिव्ह असण्याचं जागा असू शकते. सो डायनिंग टेबल इज ऑल्सो सजेस्टेड देअर. आणि पश्चिमेचं जर म्हणाल तर पश्चिमेची एनर्जी आहे ही थोडी स्लो आहे. पश्चिमेची एनर्जी ही अस्ताची एनर्जी आहे. अस्त होतोय सूर्य. आता सूर्य अस्त होताना सगळं शांत झालेलं असतं, सगळं थंड संथ झालेलं असतं. सो ती एनर्जी शांततेची आहे, थंड, स्लो आहे. मग तिथे काय यायला पाहिजे? तर तिथे शांतता जिथे आहे तिथे स्टडी पाहिजे. अच्छा. जिथे शांतता आहे, जिथे स्लो आहे, जिथे स्पीड कमी झालाय, तिथे प्रॉफिट येतं. आपण बिझनेसमध्ये जेव्हा धापळ करतोय तेव्हा प्रॉफिट येत नाही. प्रॉफिट तेव्हा येतो जेव्हा बिझनेस स्टेबल होतो, शांत होतो आणि एका लईत चालायला लागतो, तेव्हा प्रॉफिट येतं. सो वेस्टची, पश्चिमेची एनर्जी ही प्रॉफिटची एनर्जी आहे. वेस्टची एनर्जी ही स्लो आहे, संध्याकाळची एनर्जी आहे, ट्वायलाइट एनर्जी आहे. सो तिथे काय काय यायला पाहिजे? तर तिथे स्टडी येऊ शकतं, तिथे बेडरूम्स येऊ शकतात. प्रॉफिटची जागा असल्यामुळे तिथे किचन पण सजेस्ट. सो अदर दॅन साऊथ ईस्ट
आपल्याला किचन कुठे असू शकतं, तर ते फक्त वेस्टला असू शकतं, ओके. बाकी कुठेच नाही. आयदर साऊथ ईस्टला म्हणजे आग्नेय दिशेला किंवा वेस्टला म्हणजे पश्चिमेला, या दोनच ठिकाणी असू शकतं. कारण पश्चिमची दिशा ही प्रॉफिटची आहे, गेनिंगची आहे, आणि साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेयची दिशा ही कॅश फ्लोची आहे, मनी फ्लोची आहे. सो बोथ आर रिलेटेड विथ द मनी ऑल्सो अँड बोथ आर रिलेटेड विथ द पॉझिटिव्ह एनर्जी ऑल्सो. सो म्हणून तिथे किचन सजेस्ट केलेलं आहे, पण अदरवाईज किचन असलं पाहिजे साऊथ ईस्टला. आता आता तर ज्यांचं घर नवीन घ्यायचंय किंवा ते घर बांधताना आपण ह्या गोष्टींची काळजी करून घेऊ शकतो, पण प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक घरामध्ये तर हे शक्य नाही. आणि जिथे आपण अपार्टमेंट्स मध्ये राहतो, बिल्डिंग मध्ये राहतो, तिथे तर अजिबातच शक्य होत नाही, कारण घरं समोरासमोर असतात, बाजूला बाजूला असतात. तर ह्या सगळ्या दिशा त्या त्या ठिकाणी ते येणं शक्य नाही. तर मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? म्हणजे एखाद्याचं घरामध्ये किचन वेस्टला नाहीये, तर त्यांनी काय करावं? कारण आपण म्हणतो की वास्तुशास्त्रामध्ये खूप तोडफोड केली जाते, मग ते खूप खर्चिक होतं, म्हणूनही लोक वास्तुशास्त्र करायला टाळतात आणि मग फेंचुई सारखे छोटे छोटे काहीतरी उपाय करून आपण ह्याच्याकडे जातो. पण खरोखरीच असं आहे का की आपल्याला काही रेमेडीज करायचे आहेत तर आपल्याला हे तोडफोड करूनच इकडचं किचन तिकडे करण्याशिवाय पर्याय नाहीये का या गोष्टीला? वास्तुशास्त्र, जसं मी मगाशी म्हणाले की वास्तुशास्त्र ही लाईफस्टाईल आहे. इट्स नॉट मेडिसिन. म्हणजे आयुर्वेद कसं, इट्स नॉट मेडिसिन, इट्स अ लाईफस्टाईल. सो वास्तुशास्त्र पण तेच आहे ना, इट्स अ लाईफस्टाईल. सो आत्ताच्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही जर का वास्तुशास्त्र घुसवलंय, तर ते तुम्हाला फाउंडेशन पासून अप्लाय करायला पाहिजे. तर तुम्ही असं मध्येच कुठेतरी आणू नाही शकत. ओके, पण जर ते तुम्हाला आणायचंय, दॅट इज युअर रिक्वायरमेंट, आणि तुम्ही, तुमची जमीन नाहीये पण तुम्हाला फ्लॅट घेतलाय तुम्ही आणि तुम्हाला वास्तुशास्त्र अप्लाय करायचंय, करू शकता. न तोडफोड करताही तुम्ही करू शकता. आता असं काही गरजेचं नाहीये की इकडचं किचन उचलून तिथे ठेवलं तरच रेमेडी होणार आहे आणि तरच माझं भलं होणार आहे. नाही नाही. सो प्रत्येक दिशेचे जे किचन्स आहेत ना, त्या प्रत्येक दिशेच्या किचनचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की त्या त्या दिशेला जर ते किचन असेल तर तुम्हाला त्याच्यातून काय मिळणार आहे. ओके. ह्याचे त्याच्यामधनं तुम्हाला रिझल्ट काढता येतात. लाईक जर का नॉर्थ ईस्टला किचन असणं, नॉर्थला किचन असणं हे नाही सांगितलंय, अजिबात नाही. नॉर्थला किचन असूच शकत नाही. एक कारण त्याचं की नॉर्थ खूप जड होते जर तिथे किचन असेल तर, आणि दुसरं म्हणजे तिथे अग्नी येतो, आणि नॉर्थची दिशा ही पाण्याची आहे, पाण्याची एनर्जी आहे, कुबेराची दिशा आहे. तिथे जर अग्नी गेला तर तुम्ही कुबेराचं म्हणजे पैसा जाळून अन्न शिजवता. तर अगदी म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगितलं मी, पैसा जाळून तुम्ही अन्न शिजवता. पण तरीही त्याच्यातनं काही रिझल्ट मिळू शकतात तुम्हाला, काही त्याच्यामधनं तुम्ही गेन करू शकता. जे टीचर आहेत, जे एज्युकेशन मध्ये आहेत, जे दुसऱ्यांना शिकवतात, प्रोफेसर आहेत, इव्हन सायंटिस्ट आहेत, काही रिसर्च मध्ये आहेत, अशा लोकांच्या घरामध्ये जर किचन नॉर्थ ईस्टला किंवा नॉर्थला असेल, नॉर्थला पर्टिक्युलरली, तर त्यांना फायदा होतो. अच्छा. हो, तर त्यांना फायदा होतो, हे पाहिलेलं आहे आणि हे पडताळलेलं आहे की फक्त पुस्तकी ज्ञान नाही, हे पुस्तकात दिलेलं आहे, पण हा पडताळून बघितलेला विषय पण आहे. सो हा त्यांना फायदा होतो. म्हणजे त्याचे तोटेही आहेत, पण त्याचा हा पण फायदा आहे. सो आपण तोट्यांना सप्रेस करू शकतो आणि फायद्याकडे लक्ष देऊ शकतो. रेमेडी ह्या दृष्टीने होते. अच्छा. त्या घरांमध्ये. सो रेमेडी करताना सुद्धा कोण कोणत्या प्रोफेशन मध्ये आहे, कोणाला कसा रिझल्ट काढून घ्यायचा आहे त्या वास्तूमधून, हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आता एखाद्याला जर का त्या घरांमध्ये समजा ज्या घरात नॉर्थला किचन आहे त्या घरात कोणीही शिक्षणाच्या फील्डमध्येच नाहीये,
त्यांना नाही फायदा होणार आहे त्या किचनचा. त्यांना त्या किचनच्या जागी दुसरं काहीतरी करणं किंवा त्या किचनला कम्प्लीट रेमडाईज करणं, हेवी रेमेडीज करणं खूप गरजेचं होऊन जातं. नाहीतर घर बदला हा अल्टिमेट सोल्युशन निघू शकतो त्याच्यात. सगळ्यात शेवटचं सोल्युशन आहे की काहीच नाही होते मग घर बदला. पण आता एका घरामध्ये कमीत कमी 4 माणसं तरी राहत असतात, 2ही राहत असतात, माणसं अनेक असतात आणि वास्तू सगळ्याच माणसांवर परिणाम करते घरातल्या. मग ती प्रत्येकाला, एखाद्याला लाभते एखाद्याला लाभत नाही, असं काही होतं का? की म्हणजे कसं होतं ते वास्तूचा परिणाम? मोस्टली घरामध्ये ना असं बघितलं जातं की एखादाच व्यक्ती ना खूप त्रासलेला असतो आणि एखाद्या व्यक्तीला काहीच परिणाम होत नाही. असं बऱ्याच घरांमध्ये मी आतापर्यंत पाहिलेलं आहे, मोस्टली सगळ्याच. त्यातली ती व्यक्ती जिला सगळ्यात जास्त त्रास होतोय ती व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह असते, प्रचंड सेन्सिटिव्ह असते, तिचा स्वभाव सेन्सिटिव्ह असतो. आणि ज्या व्यक्तीला काहीही त्रास होत नाही असं त्यांना वाटतं ते स्ट्रॉंग असतात खूप, असं नाही म्हणणार मी, पण त्यांचा विश्वास नसतो या सगळ्या गोष्टींवर. त्यांना असं वाटत असतं की मी काहीतरी कमी पडतेय किंवा कमी पडतोय म्हणून ह्या गोष्टी घडतायत, मला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. पण त्यांना हे रिअलाइज होत नाही की ह्या गोष्टींची कारणं ही वास्तू रिलेटेड असू शकतात. ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. सो आणि जी पहिली व्यक्ती आहे जी सेन्सिटिव्ह आहे तिला त्या गोष्टी जाणवतात की हे कशामुळे होत असत. ते ती विचार करते ना खूप. व्यक्ती जी सेन्सिटिव्ह असते व्यक्ती ती खूप विचार करते गोष्टींचा की जर का हे घडतंय तर हे कशामुळे घडतंय, मग ह्याचा पॅटर्न काय आहे, मग हे असं असं ह्या पर्टिक्युलर वेळीच होतं. ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघतात लोक आणि ते सांगतात, आमच्याशी शेअर करतात त्या गोष्टी. सो आम्हालाही ते खूप इझी जातं त्यांना मग नंतर गाईड करायला की तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य. सो येस, हे होतं की एखाद्या व्यक्तीला खूप त्रास होतो आणि एखाद्या व्यक्तीला काहीच होत नाही. अच्छा, काही होत नाही असं नाही, होत असतं पण ते ऍक्सेप्ट करत नाहीत. हा फरक आहे. होत असत, ऍक्सेप्टन्सचा मुद्दा आहे तो. ऍक्सेप्टन्सचा मुद्दा आहे. म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही विचारता की तुमचा वास्तूवर विश्वास आहे की नाही, त्याप्रमाणे तुम्ही रेमेडीज करायला किंवा त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करता. तर एखाद्याचा विश्वास नाहीये तर त्याला तो म्हणजे त्याच्या बाबतही ते घडत असतं, पण त्याचं कारण हे असू शकेल असं त्याला वाटत नाही, तो स्वतःवर त्याला वाटत नाही. हो. अच्छा. सो येस, खूप मजेशीर अनुभव आला मला. म्हणजे माणसांना अशी हँडल करताना ना लोक खूप विचारपूर्वक बोलावं लागतं, कारण ते खूप ठाम असतात त्यांच्या मतांवर, खूप ठाम असतात की नाहीये, मला नाहीये विश्वास या गोष्टींवरती, मला स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे. म्हटलं हो, कर्म पण असतातच तुमची, पण तुमची कर्म चांगली असून सुद्धा जर तुम्हाला काही मिळत नाहीये तर तुमचं वास्तू कुठेतरी त्रास देतंय तुम्हाला, ते ऍक्सेप्ट करा. अच्छा. वास्तूमध्ये मगाशी तुम्ही सांगितलं की कोणत्या दिशेला कोणता रंग लावायचा किंवा ह्याही गोष्टी खूप मॅटर करतात, ह्याचाही परिणाम होतो. तर काही असे दिशांचे काही ठराविक रंग असतात का की या दिशेला हा रंग असावा तो फायदा होतो वगैरे, असं काही असतं का? हो हो हो, असतो. दिशेंचे रंग आहेत, प्रत्येक दिशेचा एक रंग आहे आणि ते रंग आहेत ना त्या दिशेंचा ग्रहानुसार आहेत. म्हणजे आता म्हणजे एक छोटस उदाहरण देते. आपल्या पृथ्वीवर 70% पाणी आहे, बरोबर, आणि ते पाणी हलतं हे चंद्राच्या कलेने हलतं, बरोबर. चंद्राच्या ज्या 15 कला आहेत त्या कलांनी ते हलतं पाणी. चंद्राच्या 15 कलांनी पृथ्वीवरचं 70% पाणी हलतं
तसं आपल्या शरीरात पण 70% पाणीच आहे ना. हं, मग ते सुद्धा त्या चंद्राच्या कलेने हलतं. हं. आपले जे स्विंग्स आणि इमोशन्स वर खाली होतात ते त्याच्या कलेनेच होतात. आणि जर का तो चंद्र आपल्यावर एवढा परिणाम करतोय तर त्या चंद्रापेक्षा कैक पटीने जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असणारे ग्रह आपल्या सौरमंडळात आहेत. गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, ज्यांची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड आहे. आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीकडे येणारे बरेचसे ऍस्ट्रॉइड्स त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि पृथ्वी वाचलेली आहे. इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. ओके. सो ते पण आपल्या शरीरावर काम करतातच की. हं. फक्त त्यांचा परिणाम हा चंद्रा इतका प्रॉमिनंट नाहीये. कारण ते लगेच समजतं, दिसतं ना, चंद्राच्या कलेनुसार पाणी हलतंय ते दिसतं ना. फक्त त्यांचा परिणाम इतका प्रॉमिनंट दिसत नाहीये, पण तो होतो. आपल्या शरीरावर होतो, मनावर होतो, बुद्धीवर होतो, तसाच घरावरही होतो. कारण घर आणि शरीर हे अलाईन आहे ना. आपण आताच बोललो की वास्तुशास्त्र हे शरीराशी अलाईन आहे. सो तसंच ते ग्रह जसं शरीरावर काम करतात तसं ते वास्तूवरही काम करतात. मग त्या ग्रहाला बॅलन्स करायला, त्या ग्रहाची एनर्जी बॅलन्स करायला, त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याकडे आणण्याकरता, आपल्याकडे खेचण्याकरता काही रंग सांगितलेले आहेत. अच्छा. जसं शुक्राला पांढरा रंग सांगितलाय. शुक्र हा रूल करतो साऊथ ईस्टला. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा. आता आग्नेय म्हटल्यानंतर लगेच लोकांना लाल रंग पाहिजे, इथे सगळे किचन लाला 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 करून ठेवतात. नो, नाही, बाई जाऊ शकणार नाही त्या किचन मध्ये, आणि त्या बाईने तसल्या किचन मध्ये काम केलं ती वेडी होईल. एवढा लाला लाला रंग, आणि दॅट टू आग्नेय दिशा, बापरे, भयंकर होतं ते. सो आग्नेय दिशेला लाल रंग नाही वापरायचा, अजिबात नाही वापरायचा. तिथे पांढरा रंग आहे. तुम्ही इमॅजिन करा की किचन कम्प्लिटली व्हाईट किचन, आणि तिथे बाई काम करते, ती किती शांत राहील. पांढऱ्या रंग सराउंडिंग मध्ये तिचा पांढरा रंग आहे तर ती किती शांततेत काम करेल, ती चिडचिड 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 होणार नाही. बरोबर, हे लॉजिक झालं. हे लॉजिक झालं. आता त्याच्या मागचं सायन्स पण हेच सांगतं ना की पांढरा रंग जर तुमच्या सानिध्यात असेल तर तुमचं डोकं शांत राहतं. सायन्स पण हेच सांगतं. आणि शुक्र, घरातली स्त्री ही तुमचा शुक्र आहे. अच्छा. तुम्ही तिला शांत ठेवाल तर तुमच्याकडे पैसा एकदम जबरदस्त येणार आहे. सो तो शुक्र पण शांत राहायला पाहिजे ना, तिला बॅलन्स करायचंय तुम्हाला. तर ती जिथे दिवसभर असते तिची एनर्जी, तिकडची एनर्जी बॅलन्स नको करायला. सो किचन जर साऊथ ईस्टला असेल, म्हणजे आग्नेय दिशेचं जर किचन असेल तर ते व्हाईट कलरचंच असावं. ओके. रादर आम्ही कोणत्याही दिशेचं किचन हे व्हाईटच करायला सांगतो, कारण आम्ही शुक्राची एनर्जी तिथे वाढवतो. ओके. माझा एक मूळ प्रश्न तसाच राहिला, एक छोटासा मगाचा, की ही दिशा जी आपण म्हणतो घराला साऊथ ईस्टला किचन असायला पाहिजे, हे नेमकं कुठे उभं राहिल्यानंतर आपल्याला कळतं की म्हणजे कुठून बघायची ही दिशा? आपण आय गेस दरवाजाविषयी बोलत होतो तेव्हाच मी विचारला होता. बरोबर. ओके. सो दिशा बघितली जाते ना ती घराच्या मध्यातून. अच्छा. घराचा ब्रह्ममध्य, घराच्या मध्यावर साधारण एक आयडिया येते की आपलं घर रेक्टँगल शेपचं आहे का स्क्वेअरचं आहे, मग साधारण माझ्या घराचा मध्य कुठे येईल ह्या प्रत्येकाला अंदाजा येतो. म्हणजे सगळ्या खोल्यांचा मिळून साधारण मध्य मिळून, हो, साधारण मध्य. मग त्या मध्यातून तुम्हाला दिशा बरोबर काढता येतात आणि त्यांचे डिग्रीज प्रॉपर बसतात मध्यातून. दरवाजातून दिशा कळत नाही. ओके. दरवाजातली दिशा इज नॉट राईट दिशा. दरवाजात फक्त तुम्हाला दरवाजा कोणता आहे हे समजतं. घराच्या बाहेर पडताना तुम्हाला जी दिशा दिसते तो दरवाजा आहे.
म्हणजे जर मला बाहेर पडताना पूर्व दिसतेय तर घर पूर्वाभिमुख आहे. हा. ओके. So, ओके. आता हे कलरकडे हे परत जरा येऊया. जरा हे दरवाजाचं वेळेचं उत्तर. सो आता कलरचं सांगताना कलर रेड आणि व्हाईट आपण बोलत होतो. सो व्हाईट कलर हा शुक्र बॅलन्स करतो म्हणून तो साऊथ ईस्टला सांगितलेला आहे. तसं लाल रंग हा साऊथ ईस्टचा नाही, मग तो कुठचा आहे तर तो दक्षिणेचा आहे. अच्छा. लाल रंग हा दक्षिणेचा आहे. दक्षिण दिशा तुम्हाला फेम देते, ओके. तुम्हाला तुमचं नाव लौकिक मिळवून देते. आणि रेड कलर तसाच आहे ना, आपण रेड कार्पेट म्हणतात ना, ते पिंक हम्म. कार्पेट नाही म्हणत. हम्म. ओके. किंवा ब्लॅक कार्पेट नाही म्हणत, किंवा कोणताही रंग कोणत्याही रंगात नाहीये ते कार्पेट, ते रेड कार्पेटच आहे का? हम्म. रेड इज कनेक्टेड विथ द फेम. अच्छा. रेड हा रिलेटेड विथ द फेम आहे म्हणून. मग तुमचं नाव लौकिक तुम्हाला करायचं ना, तुम्ही लाल रंगाचा वापर करा. ओके. दक्षिणेला लाल रंग लावा. पण लाल रंग म्हणजे भिंत लाल चुटूक नाही करायची, ते खूप ओव्हर होतं. सो ऍज अ इंटिरियर डिझायनर आमच्यासाठी म्हणजे ते लाल रंगाची भिंत, बापरे असं होतं. ते लाल रंगाची भिंत नसते करायची. लाल रंग युज करायचा स्मार्ट पद्धती आहेत. सो एखादी आपण लाल रंगाची वस्तू तिथे ठेवू शकतो असं. हो हो येस, एखादी लाल रंगाची वस्तू ठेवू शकता, किंवा एखादी नाजूक फुलांची नक्षी असलेला कर्टन वापरू शकता, किंवा हम्म. एखादं वॉलपेपर वापरू शकता जर भिंत असेल तर, किंवा लाल रंगाचे कुशन कव्हर्स तुम्ही थ्रो पिलोज असतात ना तसे यूज करू शकता. लाल अच्छा. रंग वापरायची खूप स्मार्ट पद्धती आहेत. हम्म. आर्टिफॅक्ट सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. ओके. म्हणजे पेंटिंग आणि आर्टिफॅक्ट, लाईक तुझ्या आता मागे एक्झॅक्ट 2 पेंटिंग दिसतात मला. सो त्यातली हम्म. एक रेड आहे. सो दॅट इज द वे यू कॅन यूज रेड. कारण हा. तो सटल आहे, खूप सटल आहे, खूप असं प्रॉमिनंट असं डार्क भडक असा लाल नाहीये, हा. खूप सटल आहे. सो ह्या सटल पद्धतीने सुद्धा आपण लाल रंग वापरू शकतो आणि त्याचा इफेक्टही होतो. अच्छा. ओके. आणि बाकीचे कलर? बाकीचे नॉर्थला जसं मी म्हणाले की कुबेराचा आहे तो मनी, पैशाचा रंग हिरवा. तसं तिथे नॉर्थला रंग हिरवा आहे. आणि नॉर्थ ईस्टचा रंग गुरु गुरु रूल करतो. नॉर्थ ईस्ट राहू आणि गुरु रूल करतात. सो त्यांचा रंग ऑफ व्हाईट आहे. सो नॉर्थ ईस्टला ऑफ व्हाईट असावा. अच्छा. मोस्टली अख्खं घरच ऑफ व्हाईट असावं, खूप ओके. छान वाटतं. ऑफ हम्म. व्हाईट किंवा बेज कलर, क्रीम कलर, पूर्ण घराचे रंग ना ह्या 3 पैकीच कोणते तरी असावे. म्हणजे घरांना जे आकाशी, पोपटी, लाईट ग्रीन असे जे रंग देतात ना, त्यांना प्लीज रिक्वेस्ट करते, असे रंग नका देऊ, अजिबात नका देऊ. ऑफ व्हाईट पाहिजे घराला रंग. तुम्हाला स्वतःला घरामध्ये गेल्यानंतर ना खूप शांत वाटेल. हम्म. रोज तुम्ही आकाशी रंग नाही बघू शकत. म्हणजे आकाश आपलं आकाशीच आहे, ते रोज आपल्याला दिसतं, पण आपण रोज बघतो का ते? ते रोज आकाशीच असतं, रोज त्याचा रंग आकाशीच असतो, पण आपण रोज बघतो का ते? नाही बघत. आपण रोज नाही बघत. आपण रोज असंख्य रंग बघत असतो. हम्म. पण जर एकच रंग तुम्हाला रोज बघायचा आहे तर तो रंग कोणता असला पाहिजे? तर तो रंग खूप सटल असला पाहिजे. हम्म. तुमच्या डोळ्यांना जो शांतता देईल, तुमच्या मनाला जो शांतता देईल, तुमचं डोकं जो ठिकाणावर ठेवेल, असा रंग पाहिजे. ऑफ व्हाईट झाला, तो क्रीम झाला, बेज झाला. बेज म्हणजे खूप डार्क बेज नाही, एकदम लाईट मध्ये. सो हे रंग घरामध्ये पूर्ण घराला द्यावे. अच्छा. आणि पर्टिक्युलर दिशेच्या हिशोबाने रंग द्यायचे झाले तर आता मी सांगते तसे तुम्ही युज करू शकता. हम्म. तसं ईस्टला तुम्हाला येल्लो ऑरेंजच्या शेड मध्ये तुम्ही देऊ शकता. साऊथ वेस्टचा येल्लो मडी कलर आहे तिथे, अर्थ एनर्जी आहे तिकडची, त्यामुळे मढी कलर किंवा येलो कलर, येलोच्या सगळ्या शेड तिथे तुम्ही युज करू शकता. वेस्टचा कलर ब्लू आहे. हम्म. सो रेन एनर्जी आहे तिकडची, पावसाची एनर्जी आहे तिकडची वेस्टची.
सो म्हणून तिथे ब्लू कलर सांगितला आहे. ब्लू कलर तिथे एनहान्स करतो तिकडची एनर्जी. अच्छा. साऊथ, नॉर्थ वेस्ट, आता वायव्य दिशेच राहिली, बाकी सगळ्या झाल्या आय गेस. सो वायव्य दिशेचा रंग हा चंदेरी सांगितलाय, सिल्वर, शायनी सिल्वर असतो तसा, किंवा ग्रे. अच्छा. सो ह्या रंगांना जर का तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर का वापरलं तर त्या पर्टिक्युलर दिशेची एनर्जी एनहान्स करायला खूप मदत होते. आणि पेंटिंग करणं, कलर देणं घराला, ही सगळ्यात इफेक्टिव्ह एनर्जी आहे. कारण कलर्स आहे ना तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतात. म्हणजे रत्न जमिनीमध्ये पुरण्यापेक्षाही इफेक्टिव्ह कलर्स काम करतात. रत्न आणि कलर हे रिलेटेड आहेत, त्यामुळे ते ती एनर्जी ग्रॅब करतात, पुल करतात. प्लस कलर्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर पण काम करतात. कारण तुम्ही सतत जो रंग बघता ना तो तुमच्या मनावर कुठेतरी, ब्रेनवर कुठेतरी परिणाम करतो. एक त्याचं एक्झाम्पल देते, खूप मजेशीर एक्झाम्पल आहे. म्हणजे तू बघ, मला तू रिलेट करतेस का सांग मला तू, कारण बाकीचे सगळे करतील रिलेट. आपण हॉटेलमध्ये जातो ना तेव्हा टेबलच्या आसपास काहीतरी लाल रंग असतो. म्हणजे रोज फुल तर असतं, एक रोज असतं, हा, एक गुलाबाचं फुल तरी असतं, काहीच नसेल तर. आणि त्यांचा अनियन्स मोस्टली रेडिश, क्रीमिश असा असतो, बरोबर. क्रीम टू सटल टू रेड कलर. आणि रेड कलर का, आता त्याचं कारण सांगते. लाल रंग बघून आपली एनर्जी वाढते, बूस्ट होते, बॉडीची एनर्जी बूस्ट होते. आपल्याला भूक प्रचंड लागते. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भूक लागली लाल रंग बघून बघून, की तुम्ही खाणं जास्त ऑर्डर करता, हॉटेलवाल्याचं बिल वाढतं. त्याचा फायदा आहे ना, मग म्हणून तो लाल रंग वापरतो. अच्छा. सो दॅट इज हाऊ कलर वर्क्स ऑन युअर ब्रेन, ऑन युअर बॉडी. सो म्हणून लाल रंग वापरताना खूप खूप विचारपूर्वक वापरायचा असतो. असं कुठेही लाल रंग देऊन नाही चालत. सो आणि तशी खूप खूप मजेशीर आहे, खूप मजेशीर आहे. आणि प्रत्येक रंगाचे असे खूप मजेशीर गोष्टी मी सांगू शकते. पण आता हा एक लाल रंगाचा झाला, हा सगळ्यात जास्त लोक रिलेट करणार, कारण आपल्याकडे सगळे जातात हॉटेलमध्ये जेवायला. त्यामुळे हा 100% रिलेट करणार गोष्ट. आता तुम्ही, तुझे व्ह्युअर्स नक्कीच आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑब्झर्व करतील, आणि खरंच करा ऑब्झर्व. तुम्हाला लक्षात येईल की रंग हे तुमच्या जीवनावर किती खोलवर परिणाम करत असतात. आणि रंग सिलेक्ट करताना खूप विचारपूर्वक सिलेक्ट करायचे असतात. खूप मस्त वाटलं, वेगळ्या पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने सांगितलं. असं की काही काही वेळेला ना एखाद्या घरामध्ये आपण असं बघतो की सतत काहीतरी आजार पण चालू असतं, किंवा लोक आजार, मोठा आजार होतो एखाद्याला, किंवा म्हणजे असं कॅन्सर सारखे पेशंट होतं, किंवा असं काही आजार होत असतात. तर हा पण काही वास्तूचा परिणाम आहे की, म्हणजे वास्तूमुळे होतं का असं काही? हा पण एक मिथच आहे. नाही नाही, होतं, वास्तूमुळे पण होतं. आता तू कॅन्सर म्हणालीस म्हणून मी त्याचे दोन रिझन्स आहेत. एक, कॅन्सर होतो तो वास्तूच्या रिझनमुळे होतो. तो नॉर्थ ईस्टला जर का टॉयलेट असेल, टॉयलेट म्हणजे बाथरूम नाही, टॉयलेट असेल, आणि नॉर्थ ईस्टला किचन असेल, तर कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. हो. आणि म्हणून आम्ही ज्या घरांमध्ये नॉर्थ ईस्टला किचन आहे किंवा टॉयलेट आहे, ती घरं घेऊ नका असं सांगतो. आणि जर का तुम्ही ते घेतलंय घर आणि आता नाही बदलू शकत, तर ते किचन तोडा, तिकडे टॉयलेट असेल तर ते टॉयलेट बंद करा, टॉयलेट सीट काढून टाका, बाथरूम ठेवा, टॉयलेट काढून टाका, हे आम्ही सजेस्ट करतो. कारण नॉर्थ ईस्ट एनर्जी, जसं आपण बोललो मगाशी, ती ब्रेनची एनर्जी आहे. इथे शांतता पाहिजे ना तुम्हाला इथे टॉयलेट आणून कसं चालेल.
इथे डिस्पोजल एनर्जी येताच कामा नाही, इकडचं काहीच डिस्पोज ऑफ नाही होता कामा ना. हे डिस्पोज ऑफ झालं तर संपलं सगळं. सो ती डिस्पोजल एनर्जी ब्रेनच्या ठिकाणी नाही येऊ शकत. ऍट द सेम टाइम किचनची एनर्जी ही फायर एनर्जी आहे, इथे फायर एनर्जी पण नाही येऊ शकत. तर ब्रेन हे पीसफुलच पाहिजे, ब्रेनला वॉटर एनर्जीच पाहिजे. जितकं जास्त आपण पाणी पितो, आपल्या शरीरात सुद्धा ब्रेन तेव्हा काम करतो जेव्हा पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये प्रॉपर आहे, बरोबर. मग ते जर पाण्याचं प्रमाण नसेल, वास्तूमध्ये जर पाण्याच्या जागी आग आली, अग्नी आली, तर काय होईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल ना सगळं पाणी. बरोबर. सेम काम करतं ते. अच्छा. सो हा एक कारण आहे कॅन्सर असण्याचा. आणि दुसरं कारण आपली लाईफस्टाईल. आपण अल्युमिनियमच्या भांड्यांमधनं सगळं शिजवून खातोय ना, ते अल्युमिनियम थोडं थोडं चाललंय आपल्या शरीरामध्ये. सो अवॉइड दॅट. सो हे वास्तूच्या म्हणजे वास्तूच्या साच्यातनं बाहेर काहीतरी मी सांगितलं, कारण नका खाऊ, खरंच नका खाऊ. इट्स सो हॉरिबल. सो वास्तूची अजून एक म्हणजे आजारपणाचं कारण अजून काय असू शकतं, की घरामध्ये आजारपणा संपतच नाहीये. घराचा मध्य, ब्रह्ममध्य हा खूप हेवी असेल ना, तरी पण असं होतं. आता ब्रह्ममध्य म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपला मध्य काय आहे, नाभी, आपली नाभी. आता आपल्या नाभीवर जर का वजन आलं तर आपण हलू तरी शकू का? नाही. प्रचंड त्रास होईल आपल्याला. आपलं गट इम्बॅलन्स होऊन जाईल पूर्ण, बरोबर. आणि गट इम्बॅलन्स झालं, पोट इम्बॅलन्स झालं की शरीर इम्बॅलन्स झालं. अल्टिमेटली दॅट अफेक्ट ऑन ब्रेन. ओके. सो गट इज रिलेटेड विथ द ब्रेन. सो आपलं पोट हे दुसरं ब्रेन आहे. ओके. सो ते हलून चालणार नाही. सो ब्रह्ममध्य घराचा जर का जड असेल ना, तर खूप त्रास होतात. किंवा ब्रह्ममध्यावर टॉयलेट आला, जिना आला, स्पायरल स्टेअरकेस किंवा कोणत्याही प्रकारची स्टेअरकेस, तर त्रास होतो. ब्रह्ममध्यावर खड्डा आला की त्रास होतो. आता आपलं वाडा सिस्टीम माहितीये ना, जुनं एन्शंट आर्किटेक्ट, आपलं वाडा सिस्टीम जी होती ती चौसोपी वाडा म्हणायचे त्याला. तर चार बाजूंनी ओटी, मध्ये खड्डा, मध्ये रिकामा. हा, तर तो मध्ये नसायचा कधीच, तो खड्डा सेंटरला नसायचा कधीच, तो ऑफ सेंटर असायचा खड्डा. अच्छा. तो कधीच सेंटरला नसायचा. सो तो सेंटरला इमॅजिन करून जर का तुम्ही घरं बांधलीत ना, तर मग डिझास्टर आहे. तसं नाही करायचं. सो त्यावेळी सुद्धा ही जी घरं बांधली जायची ना, ती वास्तुशास्त्राला धरून एवढ्या करताच बांधली जायची की कुठे खड्डा यायला पाहिजे, कुठे उंच पाहिजे, कुठे स्लोप पाहिजे, त्या दृष्टीनेच ते केले जायचे. आजारपणाचं अजून एक कारण वास्तूमध्ये आम्हाला दिसून आलंय असं की टॉयलेट हे चुकीच्या ठिकाणी असले ना की आजारपणा येतात. म्हणजे अग्नेयमध्ये टॉयलेट असेल, आजारपण येतं. डायरेक्ट गट हेल्थवर परिणाम होतो. ब्रह्ममध्यावर टॉयलेट असेल, गट हेल्थवर परिणाम होतो, डायरेक्ट आजारपण. सो ही काही कारणं आहेत त्याची. शरीरावरती परिणाम होतो, आजारपण वगैरे येतात. आणि रेमेडीज करून ह्याचा काही फायदा होतो का? त्याच्यासाठी काय? खूप फायदा होतो, खूप फायदा होतो. जसं मी मगाशी म्हणाले की नॉर्थ ईस्टचं किचन आणि जर का टॉयलेट असेल तर आम्ही नाहीच म्हणून सांगतो. त्याच्यावर काही उपायच नाहीये, त्याला तोडणंच गरजेचं आहे. म्हणजे कोणताही कितीही मोठा वास्तुतज्ञ आला आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं की ह्याच्यावर मी रेमेडीज करून देतो, नाही, त्याच्यावर रेमेडी नाही. तिथे किचन प्रोहिबिटेड आहे, नाहीच करायचं तिथे किचन किंवा टॉयलेट पण. सो अशी जर वास्तू तुमची असेल तर प्लीज दुसरं घर बघायला लागा, वॉर्निंग येईल. आणि त्याच्यावर कारण रेमेडी नाहीये म्हणून. अदरवाईज आहे ना, अदरवाईज रेमेडीज असतात. म्हणजे अदरवाईज आपण रेमेडीज करू शकतो. जसं अग्नेयाचं जर का टॉयलेट असेल तर अग्नेयाच्या टॉयलेटला
अग्नीमध्ये टॉयलेट येणं, म्हणजे अग्नीमध्ये पाणी येणं आणि दॅट टू टॉयलेट. सो ही पण एक हा पण एक दोष आहे, मेजर दोष समजला जातो वास्तूमध्ये. तर ह्याची सुद्धा रेमेडी आहे. तुम्हाला यंत्राची पण रेमेडी आहे, तुम्हाला क्विक टोटके पण आहेत, त्याच्यानंतर परमनंट रेमेडी पण आहे त्याची. सो तुम्हाला ज्या स्टेजेस मध्ये रेमेडी करायच्या आहेत, ज्या स्टेजमध्ये रेमेडी करणं आवश्यक आहे रादर, ते आम्ही सजेस्ट करतो. जर परिणाम खूप जास्त असेल तुमच्यावर तर आम्ही परमनंट रेमेडी सांगतो त्याच्यावर. जर तुम्हाला खूप जास्त त्याचा त्रास नाहीये, त्याला बॅलन्स करणारे ऑलरेडी एलिमेंट्स त्याच्या घरामध्ये आहेत, वास्तूमध्ये आहेत आणि आम्ही ते टाकलेले आहेत, तर तुम्हाला खूप क्विक तोटके असतात ना, तशा रेमेडीज आम्ही सांगतो. किंवा अगदीच निग्लिजिबल असेल की डिग्रीज मध्ये काही अगदी 5 डिग्रीचा आणि 10 डिग्रीचा फरक पडतोय, तर आम्ही सोडूनही देतो की जाऊ दे, ते त्रास ते देणार, तुम्हाला त्याच्याकडे लक्ष नका देऊ, असंही सांगतो. अच्छा. सो नॉट नेसेसरी की आता घर तुमचं अग्नेयाला आहे, आपलं सॉरी टॉयलेट तुमचं अग्नेयाला आहे, तर आता तुम्हाला काहीतरी हेवी रेमेडीज करायला लागणार आणि ते तुम्हाला करावंच लागणार. नो नो, ते कोणत्या डिग्रीमध्ये आहे ते बघणं खूप गरजेचं आहे. अग्नेयाच्या सुद्धा डिग्रीज आहेत ना, प्रत्येक दिशेच्या डिग्रीज आहेत, मग त्या किती डिग्रीमध्ये तो आहे आणि मग त्याचं काय रेमेडी करायची, त्या डिग्रीमध्ये त्याची काय रेमेडी करायची, हे प्रत्येक त्या डिग्रीवर अवलंबून आहे. म्हणून दिशा बघायची ती सेंटरने का, तर त्या डिग्रीज समजतात. कारण एका डिग्रीने सुद्धा दिशा बदलते, अशी हलते ना ती 1 डिग्रीने सुद्धा. मग ती हल्ली ना दिशा की तुमचं सगळं आतमधलं प्लॅनिंग गडबडतं. म्हणजे आपण जे आजकाल सगळेजण गुगल म्हणा, युट्यूब म्हणा, खूप सारे रील्स येत असतात, छोटे छोटे उपाय सांगत असतात या वास्तुशास्त्राचे किंवा अनेक गोष्टी सांगत असतात, तर डायरेक्टली तसं करणं हे कितपत योग्य आहे किंवा ते नाही करू, म्हणजे हे जे टोटके सांगितले जातात ना, ते टोटकेच ना, ते टोटकेच आहेत ना, त्यामुळे ते क्विक रिझल्ट देणाऱ्या काही गोष्टी आहेत. पण तो क्विक रिझल्ट तुम्हाला चालणार आहे का, तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला तो क्विक रिझल्ट मिळणार आहे का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ना. जसं मी आता म्हणाले की तो प्रॉब्लेम किती सिव्हिअर आहे ह्याच्यावर तुमचं मेडिसिन किती पॉवरफुल असणार आहे हे ठरलं जातं ना. सो तुमच्या आजाराचा सिरियसनेस काय आहे ते आधी चेक करायला पाहिजे ना. ते न चेक करता तुम्ही जर का टोटके आजमावत राहिलात तर त्याचा रिझल्ट नाही मिळणार आहे. ते टोटके काम करतात, पण ते सगळ्यांसाठीच काम करतील सरसकट असं नाही, अशी काही गॅरंटी नाही. अशी गॅरंटी नाही. जर का त्रास खूप जास्त असेल ना, तर तुम्ही टोटके करण्याच्या भानगडीत पडू नका. शक्यतो एक्सपर्टला बोलवा आणि दाखवा. मग ते जे सांगतील ना त्यांच्यावर विश्वास ठेवून ते फॉलो करा. मग अमुक एका माणसाने अमुक एका व्हिडिओमध्ये असं असं काहीतरी सांगितलंय म्हणून मग हे असं आम्ही करतो, मग हे तर स्वस्तामध्ये होतंय, मग तुमचं काय करायचं. नो, नाही. तुम्ही औषधं अशी घेता का? बरोबर नाही ना. तुम्ही डॉक्टरलाच सांगता ना विचारायला जाताना, मग आम्ही पण डॉक्टर. सो तुमच्या घराला जर काही आजार झालाय तर त्याच्यावर औषध करणं, योग्य औषध करणं गरजेचं आहे. मग चुकीचं औषध देऊन कसं चालेल. वास्तुशास्त्र हे जसं घराला लागू पडतं तसंच व्यावसायिक ठिकाणासाठी पण सेमच रूल असतात की काही वेगळं? नाही, रूल्स तसे बघायला गेलं ना तर एनर्जीच्या हिशोबाने जे रूल्स आहेत ते तसेच आहेत. फक्त जसं मी मगाशी आपण दिशांचं बोलत होतो तेव्हा म्हणाले बघ की ईस्ट ही डायरेक्शन सूर्याची आहे, लिडरशिपची आहे. तर तिथे कॉन्फरन्स रूम, सीईओ ची केबिन अशी येणार. सो रूल्स सगळीकडे सेमच आहेत, रूल्स चेंज होत नाहीयेत. जी ईस्ट लिडरशिपची दिशा आहे ती लिडरशिपची दिशा आहे. मग त्या दिशेला ऑफिसमध्ये काय येणार
आणि घरामध्ये काय येणार हे वेगळंच असणार आहे ना. लिव्हिंग रूम ऑफिसमध्ये येऊ शकत नाही. नाही बरोबर. हा, सो लिव्हिंग रूम हे घरात असणार आहे. सो घरामधली सेटिंग काय आहे आणि ऑफिसमधली सेटिंग काय आहे हे वेगवेगळंच असणार आहे. फक्त त्याचे रूल्स जे आहेत ते सेमच आहेत. ओके. की आता आपण हे वास्तुशास्त्र इंटिरियर डेकोरेशन आजकाल आपण करतो. घर आता सध्या लहान लहान होत चालले, जसं आपलं पॉप्युलेशन वाढतंय. मुंबई किंवा मोठ्या शहरांमध्ये तर घर जागा हा खूप मोठा मेजर प्रॉब्लेम आहे आणि घरांची साईजही आता खूप छोट्या छोट्या होत चालल्या. या छोट्या साईज मध्ये आपल्याला सगळंच कॉम्पॅक्ट ठेवायचं असतं, ऑटोमेशन असतं, काही फोल्डिंगच्या वस्तू आपण यूज करतो ह्या सगळ्यासाठी. तर हे सगळं करत असताना ह्याच्यामध्ये इंटिरियर आणि वास्तू हे कसं काय मेळ साधला जातो? म्हणजे हे एक स्किलच आहे ना खरं. मुळात या घरांमध्ये इंटिरियर करणं हेच खूप स्किल आहे. त्यात अजून त्याच्यात वास्तू घुसवायचंय. सो येस, स्किल आहे, पण खूप सोयीस्कर पण होऊन जातं. कारण वास्तूचे नियम खूप सरळ सोट आहेत ना, की ह्या दिशेला हे यायला पाहिजे आणि त्याची काय पर्टिक्युलर कारणं आहेत ती आहेत. सो त्या दिशेला ते ठेवल्यानंतर विषय संपला. मला त्याची दुसरीकडे कुठे त्याचं लोकेशन लोकेट करायची गरज नाहीये. पण प्रॉब्लेम तिथे येतो जेव्हा मला जर का एखाद्या दिशेला डायनिंग टेबल ठेवायचंय आणि डायनिंग टेबल ठेवायला मला भिंत पाहिजे, तर ती भिंत नाही, तिथे खिडकी आहे. मग तो प्रॉब्लेम येतो. मग डिझायनरचा स्किल युटिलाइज होतो तिथे, की आता इथे डायनिंग टेबल कसं मॅनेज करायचं, कसं प्लॅन करायचं. मग दॅट टू वास्तूला बॅलन्स करायचंय मला. सो येस, स्किल तर लागतं, नक्कीच लागतं. डोकं खर्ची पडतं. पण त्यातनं जो रिझल्ट मिळतो ना, तो क्लायंटसाठी खूप फायद्याचा असतो. त्यातनं जे पीसफुल एक घरामध्ये वातावरण तयार होतं ना, ते खूप महत्वाचं असतं. मग अशा घरात आम्ही मोस्टली कलर थेरपीवर जास्त जोर देतो. कारण खूप आमच्या हातामध्ये ऑप्शन्स नसतात, की मला इथे टीव्ही ठेवायचा आहे तर इथे जागा मिळेलच असं काही हे नाहीये. ज्या भिंतीवर टीव्ही असायला पाहिजे ती भिंत असेल असं गरजेचं नाही. तिथे खिडकी येऊ शकते, तिथे पॅसेजची एंट्री येऊ शकते. सो आम्ही कलर थेरपीवर भर देतो मग त्यावेळी. मग फर्निचर हे इंटिरियरच्या दृष्टीने, म्हणजे जशी जागा अलॉट झालेली आहे त्या दृष्टीने होतं आणि कलर थेरपी केली जाते. मग कलर थेरपीमध्ये फक्त भिंतींचे रंग येत नाहीत. कलर थेरपीमध्ये भिंतींचे रंग व्यतिरिक्त कर्टन्सचे कलर येतात, सोफा कव्हर्सचे कलर येतात, फर्निचरचा कलर येतो, फर्निचरवर ठेवायचे जे आर्टिफॅक्ट्स असतात त्यांचे रंग येतात. प्लस तुम्ही जर का वॉल्सवर काही पेंटिंग्स लावणार असाल, काही आर्टिफॅक्ट्स ठेवणार असाल तर त्यांचे कलर्स येतात, त्यांचं मटेरियल येतं. अशा पद्धतीने मग तिथे रेमेडीज केल्या जातात. तिथे ती एनर्जी क्रिएट करण्याचं काम आम्ही करतो. ओके. कारण आजकालच्या घरांमध्ये हे आपल्याला पॉसिबल नाही ना. मोठ्या घरांमध्ये जिथे वास्तुशास्त्र आणि इंटिरियर डेकोरेशन हा जो विषय आहे, हा असा खरं म्हणजे हा विरोधी विषय वाटतोय मला आताच्या चर्चेप्रमाणे. ऍक्च्युली तो विरोधातच काम करतात ते दोघंही. पण इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ना मला त्यातले कॉमन पॉइंट्स सापडले आणि त्या कॉमन पॉइंट्सवरच मी काम करते. जसं मी आता तुला सांगितलं की आम्हाला नाही शक्य आहे की लेआउटमध्ये पर्टिक्युलर गोष्ट पर्टिक्युलर दिशेला बसवणं. जर ते पॉसिबल नाहीये तर आम्ही आर्टिफॅक्टवर येतो, कलर थेरपीवर येतो. म्हणजे जर का मला घर करायचं आहे तर मी त्याची कलर थेरपी पण मी ठरवते ना, की कलर कॉम्बिनेशन पण
डिझायनरच डिसाईड करतो ना की काय एका रूमचं कलर कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे, तिकडे काय मटेरियल युज करायचे आहेत मला. सो तशा पद्धतीने होतं. आणि बेसिक नॉर्म्स असतात ना ते फॉलो करता येतात. म्हणजे डोकं कोणत्या दिशेला पाहिजे झोपताना, माझ्या बेडच्या समोर मिरर नाही यायला पाहिजे, बेसिक आहे. नाही यायला पाहिजे म्हणजे नाही यायला पाहिजे, मग ते तुम्ही कुठेही टाका, कुठेही प्लॅन करा, दॅट इज अप टू यू. मग ते तुम्ही हाईड कसं करता, दॅट इज युअर स्किल, दॅट इज डिझायनर स्किल. मग तिथे डिझायनरचा कस लागतो, मग कुठे डिझायनर वर येतो, कुठे वास्तुशास्त्रज्ञ वर येतो, हे सिच्युएशन वर डिपेंड आहे. असं की आता बोलताना पण तुझं बोलण्याला मगाशी पण बोलत होतस की मटेरियल कोणतं वापरायचं, म्हणजे मटेरियल मध्ये पण म्हणजे आता काय असतं ते मटेरियल कसं वापरायचं, लाकूड म्हटलं तर ते कसं वापरायचं, असं काही त्याच्यामध्ये असतं का? हो 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 हो. जसं दिशा, जसं मी पहिले म्हणाले की प्रत्येक दिशेचा एक गव्हर्नर आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर ग्रह आहे जो ती दिशा रूल करतो. मग ती जी दिशा रूल जो ग्रह करतोय त्या ग्रहाला साधेसे अशी रत्न आहेत, असे रंग आहेत, असं वनस्पती आहेत, असे मटेरियल्स पण आहेत. सो ह्या काही गोष्टी आहेत, या रेमेडीज म्हणून आम्ही वापरू शकतो. की पर्टिक्युलर दिशेला वनस्पतींचं पण आहे, तसं सुगंध पण आहेत, तसे फ्रेग्रन्सेस. सो आम्ही मटेरियलचं जे तू विचारलंस, मटेरियलचं मी सांगू शकते की आता मगाशी दिलेले ग्रहच आपण एक्झाम्पल मध्ये घेऊया. शुक्र मी एक एक्झाम्पल दिलं, तर शुक्राचं एनर्जी आहे ती प्रॉस्पेरिटी, म्हणजे अबंडन्सची एनर्जी आहे. अबंडन्स इज रिलेटेड विथ द व्हाईट कलर. पीस आणि अबंडन्स हा व्हाईट कलरशी रिलेटेड आहे. मनी फ्लो हा व्हाईट कलरशी रिलेटेड आहे. ओके. सो पांढऱ्या रंगाची एनर्जी ही कोणत्या मटेरियलमध्ये मला आणता येऊ शकते? पीस. कारण ती अग्नी पण आहे ना, फक्त शुक्र नाहीये, ती अग्नी पण आहे. मग मला अग्नीला बूस्ट करणारी एनर्जी कोणती आहे, बूस्ट करणारं मटेरियल कोणतं आहे, तर वूड. अच्छा, ओके. म्हणजे सो मी अग्नेयाला लाकूड वाढवतो, सो मी अग्नेयाला वूड वापरू शकते. अच्छा. सूर्याची एनर्जी आहे, सूर्याची एनर्जी ही बूस्ट कोणामुळे होते, तांब्यामुळे होते. ओके. सो कॉपर तिथे वापरलं जातं. जिथे ईस्टचा दरवाजा जर का ईस्टचा असेल तर आम्ही ईस्टचा दरवाजा डिझाईन करताना त्याच्यामध्ये कॉपर हार्डवेअर यूज करतो. ओके. की त्याच्यामुळे त्या दिशेची एनर्जी इन्हान्स होते. मग ग्रिल कॉपरचं असतं, हँडल्स कॉपरचे असतात, आय होल असं त्याचं कॉपरचं असं डिझाईनचं मस्त असतं. सो त्या पद्धतीने मग आम्ही त्याला प्लॅनिंग मध्ये आणतो. नंतर वेस्टची एनर्जी आहे ही शनीची एनर्जी आहे, आणि शनीचं लोखंड पण आहे आणि शिस पण आहे. झिंक नाहीये, शिस आणि लोखंड आहे. सो लोखंडाच्या काही वस्तू आम्ही तिथे युटिलाइज करतो किंवा शिसाच्या गोष्टी युटिलाइज करतो. शिसामध्ये मोस्टली जड जरी असलं शिस तरी शिसामध्ये हँडल्स नाही बनत. सो आम्ही शिस किलोच्या हिशोबाने जमिनीत टाकतो. अच्छा. की त्याची ती एनर्जी बॅलन्स होईल. मग किती किलो शिस तिथे टाकायचं हे त्या दिशेच्या दोषावर डिपेंड आहे. तिकडे जर का दोष खूप जास्त असेल तर जास्त किलोचं टाकायला लागतं, कमी असेल तर थोडं नॉर्मल ह्याच्यामध्ये आम्ही टाकतो, की आर्टिफॅक्ट एक तयार करून देतो जे तुम्हाला भिंतीवर लावता येईल. मग त्याची एनर्जी तुम्हाला मिळत राहते. अच्छा. पेंटिंग्स पण अनेक वेळा मी बघितलंय असे की ही 5 पेंटिंग घरात लावा, तुम्हाला सगळं चांगलं होईल वगैरे. पेंटिंग असतात का? कोणती पेंटिंग घरात असावीत आणि नसावीत?
एक एक नॉर्मल नॉर्मल असं जर का सांगायचं झालं ना, मोघम सांगायचं झालं तर बिभत्स आणि अश्लील पेंटिंग्स घरात नसावी. हे बेसिक बेसिक रूल आहे हा. हम्म. बेसिक गाईडलाईन आहे ही. ती घरात नसावी. बिभत्स म्हणजे काय की मारहाणीचे, हा. युद्धामध्ये कापलेली सगळ्यांची मुंडकी दिसतायत, रक्त ओघळतंय, असले पेंटिंग्स घरामध्ये नसावेत. तेव्हा त्यामुळे महाभारताचं पेंटिंग आहे ना, बऱ्याचदा लोक नाही म्हणून सांगतात, पण मी सजेस्ट करेन की तुम्हाला महाभारताचं पेंटिंग ठेवा घरामध्ये. आणि महाभारताचा तो सीन ठेवा जेव्हा कृष्ण अर्जुनाला गीतेचं ज्ञान देतोय. पण दॅट इज द मोस्ट अमेझिंग पॉइंट सिच्युएशन ऑफ दॅट वॉर. सो इट्स अ मोमेंट ऑफ अ विजडम. तो इनलाइट होतो ना अर्जुन. मग ते इनलाइटमेंटची जी सिच्युएशन आहे ती जर तुमच्या घरात असेल तर वाय नॉट, वाय नॉट टू हॅव. पण अदरवाईज वॉरची पेंटिंग किंवा दोन जंगली जनावर एकमेकांची भांडतायत किंवा त्यांची मारामारी चालू आहे, किल ज्याला म्हणतात, म्हणजे फोटोग्राफीच्या ह्याच्यामध्ये किल शूट करतात ना, ते त्याचे फोटो घरात नाही लावायचे. दॅट इज नॉट अ प्लेस टू पोर्ट्रेट. सो न्यूड पेंटिंग्स घरात नाही लावायचे, अजिबात नाही लावायचं. तुमची एनर्जीच बदलून जाईल सगळे घरातली न्यूड पेंटिंग्समुळे. प्लस अगम्य अगम्य आणि ज्याला काही अर्थ नाहीये, निरर्थक पेंटिंग्स नाही लावायचे. निरर्थक म्हणजे फेसेस आहेत पण त्याच्यावर नाक डोळे कान कोण काही नाहीये, नुसते ब्लँक फेसेस आहेत. ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग, त्याला ऍबस्ट्रॅक्ट म्हटलं जातं, पण ते त्या ऍबस्ट्रॅक्टला सुद्धा काहीतरी अर्थ पाहिजे ना. आता वॅन गॉग जे पेंटिंग काढतो ते वॅन गॉगची सगळी पेंटिंग ही ऍबस्ट्रॅक्टच आहेत, पण त्याला अर्थ आहे काहीतरी. ते निरर्थक नाहीयेत, त्याला काहीतरी अर्थ आहे. सो उगाच काहीतरी कलर कॉम्बिनेशन करून ते दिसायला खूप सुंदर दिसतं म्हणून घरात नाही लावायचं. त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, त्याला काही आकार उकार त्यातनं काहीतरी तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यातनं काहीतरी कलेतनं तुम्हाला काहीतरी मिळत असेल ना, तर ती कला घरामध्ये लावण्यात काहीतरी अर्थ आहे. मग आयदर डोळ्यांना सुख तरी नैन सुख आपण ज्याला म्हणतो ते नैन सुख तरी मिळालं पाहिजे, नाहीतर त्यातनं काहीतरी शिकवण तरी मिळाली पाहिजे. सो अशी पेंटिंग शक्यतो घरामध्ये लावा. कोणतं पेंटिंग लावायचं पर्टिक्युलर दिशेच्या हिशोबाने तर यस, त्याचे आहेत. जसे तू मगाशी म्हणाले की 5 पेंटिंग लावा तुमचं आयुष्य बदलेल. नाही, आयुष्य नाही बदलत त्याने, म्हणजे आयुष्य नाही बदलत, पेंटिंग लावून आयुष्य नाही बदलत. पण यस, तुमच्या घरामधली एनर्जी चेंज व्हायला मदत होते. सो घोड्यांचे पेंटिंग सांगितले जातात की तुम्ही 7 घोड्यांचे पेंटिंग लावा. 7 घोड्यांचं पेंटिंग हे ईस्टला लावतात. व्हाईट किंवा ब्राऊन घोडे तुमच्या दिशेने येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिक चेहरे नाही आहेत, त्यांचे हसरे भाव आहेत, आनंदी भाव आहेत. असं जर का पेंटिंग तुम्हाला मिळत असेल तर यस, ते आयदर तुम्ही पेंटरकडनं ते पेंट करून घ्या. म्हणजे मी रिक्वेस्ट करते माझ्या सगळ्या क्लायंट्सना की पेंटिंग जर का तुम्हाला लावणार असले तर ते प्रॉपर आर्टिस्ट कडनं पेंट करून घ्या, तुम्हाला हवे तसे. उगाच नेटवरनं डाउनलोड करून प्रिंट नाही करायचं. कारण नेटवर डाउनलोड करून प्रिंट करताय ना तुम्ही, त्याच्यामध्ये काय एनर्जी यू डोंट नो. वेअरएज तुम्ही जेव्हा आर्टिस्टला सांगता ना की ते पर्टिक्युलर पेंटिंग मला ह्या कारणाकरता इथे इथे लावायचंय, तेव्हा तो त्याची एनर्जी त्याच्यामध्ये टाकतो ना पेंटिंग मध्ये. मग ती तुम्हाला आपसूक मिळते. ती जी रेमेडी आम्हाला अपेक्षित असते ना, ती आपसूक तुम्हाला मिळते. अच्छा. कारण त्या इंटेन्शनने ते पेंटिंग केलेलं असतं. मग ते इंटेन्शन अँकर करणं पण खूप आवश्यक आहे. नुसतं पेंटिंग लावायचं नाहीये. वास्तूप्रमाणे आपल्या घरामध्ये आपले जे पूर्वज, आई वडील, आजी आजोबा जे आज हयात नाही,
अशांचे फोटो लावावेत की नाही लावावेत? हवेत ना. ते आठवणी आहेत ना तुमच्या तुमच्या जवळची माणसं होती ती तुमची. लावावेत, पण त्यांचं स्थान आहे. त्यांचं स्थान दक्षिणेला आहे. अच्छा. आणि त्यांचं तिथेच ठेवावं स्थान. देव्हाऱ्याच्या बाजूला माझी आई माझ्यासाठी दैवत आहे, म्हणून ती सगळ्यांचीच आई सगळ्यांसाठी दैवत असते. म्हणून त्यांचे गेलेल्या माणसांचे फोटो देव्हाऱ्याच्या बाजूने नाही लावत. देव्हाऱ्याच्या बाजूला लावून त्यांना दिवा ओवाळायचा, अगरबत्ती लावायची, हार घालायचा, फुलं घालायची नाही. नाही. तुम्ही तुमच्या समोर त्यांचे ठेवा फोटो. कारण तुम्हाला त्यांच्यातून प्रेरणा मिळते. ते तुमचे अँसेस्टर्स आहेत. तुमचं त्यांच्या प्रती काहीतरी कर्तव्य आहे. तुमचं त्यांच्या प्रती प्रेम आहे. म्हणून त्यांचं स्थान तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे. पण त्यांना दिवा नाही ओवाळायचा, त्यांना हार फुलं नाही व्हायचे, कारण हे त्यांचं जग नाही. ते त्यांच्या जगात गेले. म्हणजे तुम्ही त्यांना बांधून ठेवता आपल्याकडे असं? हो हो, तसं नाही करायचं. कारण खूप ह्याच्याबद्दल पण काही जण सांगतात ठेवावे, काही जण नाही ठेवावे, म्हणून हा प्रश्न विचारला की ठेवावेत की नाही ठेवावेत. नाही ठेवावे, काही हरकत नाही ठेवलं तर. पण तुम्ही त्यांच्यात जर का अडकायला लागलात ना, मग तिथे प्रॉब्लेम होतो. ओके. मला सांग की जाता मला आपल्या प्रेक्षकांसाठी एखाद्याने नवीन घर घेतायत, एखादी वास्तू घेतायत, तर ती घेत असताना जनरली कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवून घर घ्यावं? कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहेत आणि जनरली आपण घरं काही सारखी सारखी घेत नसतो, तर ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून घर घ्यावं वास्तूच्या दृष्टीने? वास्तूच्या दृष्टीने जर का बघितलं ना, तर दोन गोष्टी मुख्यतः चेक कराव्या घर घेताना. एक, किचन आणि टॉयलेट नॉर्थ ईस्टला नाहीये, किंवा नॉर्थ ईस्टला कोणताही दोष नाही. एक. आणि दुसरं, किचन हे साऊथ ईस्ट किंवा वेस्ट किंवा नॉर्थ वेस्टला आहे. नॉर्थ वेस्टच्या किचनवर रेमेडीज आहेत आणि त्या खूप म्हणजे इझी रेमेडीज आहेत, त्या त्रासदायक नाही आहेत. वेस्टला किचन शास्त्रातच सांगितलेलं आहे की तिथे तुम्ही किचन घेऊ शकता. आणि साऊथ ईस्टला किचन तर असलंच पाहिजे. सो जर का किचन तुम्हाला साऊथ ईस्टला मिळत असेल तर नथिंग लाईक इट. पण जर नसेल तर ते अटलिस्ट वेस्टला किंवा ईस्टला किंवा नॉर्थ वेस्टला आहे की नाही तेवढं चेक करा. या दोन गोष्टी खूप मेजर आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक मेजर गोष्ट आहे की साऊथ वेस्टला टॉयलेट येत नाहीये ना ते पहा. ओके. साऊथ वेस्टचं टॉयलेट सुद्धा अगदी म्हणजे प्राणघातकी होऊ शकतं. मोठ्या आजाराला कारण होऊ शकतं. साऊथ वेस्टचा एंट्रन्स हा आम्ही नाही म्हणून सांगतो. साऊथ वेस्टच्या एंट्रन्सचं घर नका घेऊत, अजिबात नका घेऊत म्हणून सांगतो. जसं तू मला पहिले विचारलं होतंस की कोणत्या एंट्रन्स हा वाईट आहे किंवा, तर दिशा वाईट नाहीये, पण त्या दिशेचा एंट्रन्स आहे ना हा त्रासदायक ठरू शकतो प्रत्येकालाच. अच्छा, म्हणजे कशा? कारण फायनान्शियल ह्याच्यातनं स्टेबिलिटीच्या दृष्टीने. कारण ती दिशा स्टेबिलिटीची आहे. तर आता स्टेबिलिटीच्या दिशेमध्येच मला दरवाजा मिळाला तर माझी स्टेबिलिटी खूप नाही. हे एक्झॅक्टली रिव्हर्स आहे, एक्झॅक्ट उलट काम करत आहे. सो साऊथ वेस्टचा एंट्रन्स हा तुम्हाला एका फटक्यात रावचा रंक करू शकतो. आणि नॉर्थ ईस्टचा एंट्रन्स म्हणजे एका पर्टिक्युलर घरातला, म्हणजे आता त्याची नावं मी सांगत नाही, अजून कन्फ्युजन नको व्ह्युअर्सना. सो
त्या नॉर्थ ईस्टचा एंट्रन्स हा तुम्हाला हळूहळू 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 फायनान्शियल गर्त्यात घेऊन जातो. नॉर्थ ईस्टचा. लॉसेस मध्ये, नॉर्थ ईस्टचा लॉसेस मध्ये घेऊन जातो. अच्छा. सो नॉर्थ ईस्ट ही खूप पॉझिटिव्ह दिशा मानली जाते, खूप पॉझिटिव्ह. पण तिथे येणाऱ्या काही गोष्टी ह्या नाहीत चांगल्या, त्या नाहीतच चांगल्या. जसं म्हणजे किचन, टॉयलेट आणि एंट्रन्सचं पण तुम्हाला स्लो पॉइझन येते. एंट्रन्स जर का असेल तुमच्या नॉर्थ ईस्टला तर इट्स अ स्लो पॉइझन. त्याच्यावर पण लवकरात लवकर रेमेडी उत्तरेचा करा, कारण त्याच्यावर रेमेडी आहे. उत्तरेचा दिशा दरवाजा बघतात ना, पूर्व किंवा हो, उत्तरेचा? उत्तरेचा चांगला दरवाजा. उत्तरेचा दरवाजा खूप खूप तुम्हाला फायदा करून देतो, अपॉर्च्युनिटीज घेऊन येतो तुमच्यापर्यंत. पूर्वेचा दरवाजा पण तुम्हाला सोशली खूप ऍक्टिव्ह करतो, तुम्हाला जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि दक्षिणेचा दरवाजा दोघांच्या तुम्हाला मधली फेट नॉर्थ देतो, ईस्ट आपल्याला त्रासदायक ठरते. त्रासदायक ठरते. हो. अच्छा. व्हेरॅज नॉर्थ ईस्ट दिशा ही खूप खूप ऑस्पिशियस, स्पिरिच्युअल, पॉझिटिव्ह अशी मानली आहे. ती आहे तेवढी. आणि तिथे येणारा दरवाजा सरासरी नॉर्थ ईस्टचा दरवाजा आहे, चांगलाच असेल. नाही, नाहीये तो चांगला दरवाजा. ओके. साऊथ वेस्टचा दरवाजा हा एका फटक्यात तुम्हाला खड्ड्यात घालतो. आणि नॉर्थ ईस्टचा दरवाजा तुम्हाला हळूहळू हळूहळू हळू खड्ड्यात घालतो. स्लो पॉइझन. साऊथ वेस्ट जालिम शहर आहे, एक किंवा दोन तुकडे. आणि नॉर्थ ईस्टचा स्लो पॉइझन आहे. अच्छा. ओके. सो आणि या दोन्हीवर साऊथ वेस्टवर तर रेमेडी नाही, पण नॉर्थ ईस्टच्या दरवाजावर रेमेडीज करू शकतो आपण. करू शकतो. हो, करू शकतो. अच्छा. पण साऊथ वेस्टच्या दरवाजावर रेमेडी नाही. सो आम्ही ते नाही म्हणून सांगतो डायरेक्ट. ताकच घेऊ, भानगडीतच पडू नका. हे सगळं खूप इंटरेस्टिंग पण आहे, आपल्याला रोजच्या जीवनातलं आहे खरं म्हणजे. तू जसं म्हणलीस तसं आता बोलण्यातून मला हे पटलं की वास्तुशास्त्र ही लाईफस्टाईल आहे आणि पूर्वीच्या काळी लोक ती जगत होती. आज हो, आपण ती जगूच शकत नाही आहोत, अशा सिच्युएशनला आपण राहतो. आणि हो. त्याच्यामुळे वास्तुशास्त्रज्ञ म्हणा आणि त्यांच्या बरोबर इंटिरियर डिझाईन, जे आपलं घर वास्तूला धरून सुंदर करून देऊ शकतात आणि त्या वास्तूचेही फायदे आपल्याला करून देऊ शकतात, अशाची आपल्याला आज गरज पण आहे. आणि हे तर तू प्रेक्षकांना तुझ्याकडून काय सांगशील, म्हणजे तुला काही टिप्स सांगायच्या आहेत किंवा तुला काय सांगावं असं वाटतं? गुगलवर सर्च करून तुम्हाला नॉलेज नाही मिळत. गुगल हा इन्फॉर्मेशन देतो, बरोबर. आणि नॉलेज हे तुम्हाला गुरुकडनंच मिळू शकतं. सो तुम्हाला जर का वास्तुशास्त्र शिकायचं आहे ना, तर गुरु धरा, एखादा गुरुचे पाय धरा. ते तुम्हाला शिकवतील, व्यवस्थित मार्गदर्शन करतील. आणि नेटवर ज्या ज्या तुम्हाला टिप्स मिळतात ना, त्या टिप्स सरसकट सगळ्यांना नाही लागू पडत. जर का तुम्हाला खरंच वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल ना, तर कोणत्या तरी एक्सपर्टला बोलावून दाखवा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ऍटलिस्ट. अदरवाईज तुम्ही टोटके जर का करत राहिलात ना, तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही त्याच्यातनं, आणि तुमचा विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. वास्तुशास्त्र हे तुमचं प्रॉब्लेम सोडवतं, पण तुम्ही जर का त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून एक्सपर्टना बोलावून जर का प्रॉब्लेम्स दाखवले, तर तुम्ही नेटवरनं जी इन्फॉर्मेशन मिळते किंवा रील्स मधनं जे काही इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यावरनं जर का घरामध्ये स्वतःचा स्वतः रेमेडीज करायला लागला, तर इट्स नॉट गोना हेल्प. कारण प्रत्येक रेमेडी सांगितलेली ही तुम्हाला
फायद्याची ठरेलच ही गॅरंटी नाही. ही गॅरंटी तो स्वतः सुद्धा देत नाही जो हे टीप देतोय. हम्म. सो एवढंच अपील करते मी. आणि ओके. येस ऑफकोर्स मी शिकवते पण वास्तुशास्त्र. इंटिरियर डिझायनिंगच्या स्टुडंट्सना वास्तू शिकवते. जो माझा विषय आहे वास्तू इंटिरियर तो शिकवते. वास्तुशास्त्राचे रूल्स इंटिरियर डिझायनिंग करताना कसे अप्लाय करायचे, काय ट्रिक आहेत त्याच्या, हे मी त्यांना शिकवते. आणि त्या दृष्टीने क्लायंटला सुद्धा एक सेवन्थ पाणीपुरी मिळते. आपली ती एक्स्ट्रा पाणीपुरी असते ना, ती सगळ्यांना हवी असते. कोण नाही म्हणत नाही त्याला, आपण मागून मागून घेतो. सो त्या डिझायनरकडे जर का क्लायंटला दिला ती 7वी पाणीपुरी असेल तर कोणाला नाही आवडणार. बरोबर. मला असं वाटतं की आजच्या आपल्या गप्पांमधून लोकांचे खूप सारे गैरसमज तर दूर झाले असतीलच, शिवाय प्रॉपर अनेक गोष्टी समजल्या असतील की दिशा म्हणजे काय, किंवा कोणत्या दिशेचे काय फायदे तोटे आहेत. आणि राहत्या घरात तुम्ही असाल तर तुम्ही कुठचेही स्वतःचे उपाय न करत बसता वास्तुशास्त्रज्ञाला गाठा. आणि आता तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टर वेदिकाला सुद्धा यासाठी संपर्क साधू शकता. त्यासाठी वेदिका, डॉक्टर वेदिकांचा आपण नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे डिटेल्स सगळे दिलेले आहेत. तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून थेट सल्लाही घेऊ शकता. तर आज वेदिका तू इथे आलीस आणि या खूप छान छान गोष्टी आम्हाला सांगितल्यास, आणि त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू शर्मिला, थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा तुमचे सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही शर्मिला मॅडमना एवढं प्रेम देताय आणि मी हिरकणीला इतकं छान तुम्ही प्रतिसाद देताय त्याबद्दल थँक्यू.